श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. हिंदू वैदिक धर्मानुसार फाल्गुन महिना हा शेवटचा महिना आहे आणि या शेवटच्या महिन्यातील शेवटची विनायकी चतुर्थी येत्या 4 मार्च रोजी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. या गणपतीची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. या शुभ तिथीला मंदिरांमध्ये विशेष पूजा देखील आयोजित केल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला यावेळेस अनेक शुभयोग तयार होत आहेत. या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने तुमच्या इच्छित इच्छा पूर्ण होतील, तसेच जीवनात आनंद येईल. चतुर्थीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक भक्तिभावाने गणपतीची पूजा करतात. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात फाल्गुन महिन्यामधील विनायकी चतुर्थी कधी आहे, तिचा शुभ मुहूर्त काय आहे आणि त्या दिवशी कोणते शुभ योग तयार होत आहेत. वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी यंदा 2 मार्च रोजी रात्री 9:01 सुरू होणार असून 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:02 संपणार आहे. त्यामुळे ही विनायकी चतुर्थी 3 मार्च रोजी साजरी करण्यात येणार असून चंद्रास्ताची वेळ रात्री 10:11 आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भाद्रवास योगाचे संयोजन तयार होत आहे. या योगाचा कालावधी सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 6:02 पर्यंत राहणार आहे. या योगामध्ये गणपतीची पूजा केली असता सर्व प्रकारच्या शुभ कार्यात यश मिळून आपल्यावरती भगवान गणेशांचे आशीर्वादाचा वर्षाव होईल. या काळामध्ये भद्रा स्वर्गात असेल. त्याचप्रमाणे विनायकी चतुर्थीलाही शुक्ल योग तयार होत आहे. या योगाचा योगायोग सकाळी 8:57 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर ब्रह्मयोगाचे संयोजन तयार होत आहे. ब्रह्मयोगात देखील गणपतीची पूजा केल्याने आपल्याला इच्छित फळ मिळते. तसेच या महिन्यातील विनायकी चतुर्थीला अश्विनी नक्षत्राचा योगायोग आहे. अशा तयार झालेल्या या शुभ योगांमध्ये गणपतीची पूजा केली असता आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल. जर तुमच्यावर काही संकट असेल, काही अडचणी असतात, तर तुम्ही संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करू शकतात. जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती होण्यासाठी ऋणमुक्तीदायक ऋणमोचन गणपती स्तोत्राचे तुम्ही अवश्य पठण करा. जर तुम्हाला हे येत नसेल तर आपल्या चॅनेलवरती ऋणमोचन गणपती स्तोत्र आणि संकटनाशन गणपती स्तोत्र दिलेले आहेत, ते तुम्ही अवश्य श्रवण करावेत. सर्वात प्रभावी सेवा म्हणजे गणपती अथर्व शीर्षाची 11 आवर्तने तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करून करावीत. तसेच गणेश वरद स्तोत्राचे पठण करावे आणि गणपतीच्या बीज मंत्राचा किंवा गणपतीच्या प्रभावी मंत्रांचा जप करावा. ऋणमुक्तीदायक गणेश स्तोत्राचे पठण केल्याने अडकलेले पैसे परत येतात, मन शांत होते, तसेच व्यवसायामध्ये मोठी वाढ होते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री गणेशाय नमः.